आणि आता एक नजर टाकणार आहोत जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। 5 रुपये दूध अनुदानासाठी दुधाचा खरेदी दर 27 वरून 25 रुपये। राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपयांचा फटका। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण आटलं। एप्रिल महिन्यापासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता वाढली। येवले शहरामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार। पाणी साठा कमी झाल्यानं प्रशासनाचा निर्णय, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकची सिटीलिंक बस आज तिसऱ्या दिवशीही बंदच। कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। वर्षभरात तब्बल 8 वेळा सिटीलिंक कर्मचारी संपावर। दादर पंढरपूर एक्सप्रेस आता सांगली मार्गे साताऱ्यापर्यंत धावणार। पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। वाशिममधल्या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका। शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। भारतात प्रथमच ब्लू जावा आईस्क्रीम केळीचा यशस्वी प्रयोग। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वाशिंबे गावामध्ये अभिजित पाटील शेतकऱ्याचं धाडस। 2 एकर शेतात ब्लू जावा केळीची केली लागवड। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। शेतात उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान। लातूर जिल्ह्यातल्या 8 पैकी 3 प्रकल्प कोरडे। उर्वरित 5 प्रकल्पात केवळ 10% जलसाठा। सिंचनासाठी पाणी बंदीचा प्रशासनाचा निर्णय।